आज मी चाललोय लाडक्या चिमूला भेटायला. चला तर भावकी, सकाळचे वाजले 11:30 आणि माने बनवलेला उपमा खाऊन मी निघालो पनवेलला. त्यासाठी चिंचपोकलीवरून ट्रेन पकडली आणि उतरलो कुर्ला स्टेशनला आणि तिथून पनवेलची ट्रेन पकडली. या आजीकडे बघा मित्रांनो, या वयातही दादर ते पनवेल प्रवास करून आपल्या पोटा पाण्यासाठी हार व फुलांचा व्यवसाय करत आहेत. वयाने जरी हरवलं असलं तरी मेहनतीवर विश्वास ठेवून आपल्या कुटुंबाचा गाडा ओढत आहेत. माझ्याकडून आजीच्या मेहनतीला फुल इज्जत न बाई. आजींना निरोप देऊन मी उतरलो पनवेल स्टेशनला. तिथून रिक्षा करून थेट उतरलो मामाच्या घरी. मग फायनली आला तो क्षण, म्हणजे चिमूला भेटण्याचा. लक्ष्मीच्या पावलाने कन्यारत्न म्हणजे चिमू आली आहे. गोंडस आणि निरागस चिमूला बघून मी खूप आनंद झाला, कारण मामा अशी हाक मारणारी आमच्या कुटुंबात ही पहिलीच व सर्वांची लाडकी म्हणजे चिमू. सॉरी भाऊ की सध्या मी तुम्हाला दाखवू नाही शकत, कारण लहान असल्यामुळे फोटो किंवा व्हिडिओ मध्ये घेणं योग्य नाही वाटलं मला. सो थोडी मोठी झाली की मी तुम्हाला नक्की दाखवेन. जेवल्यानंतर थोडा आराम करून नाही उठलो तर तेवढ्यात दादा आला. मग त्याच्यासोबत निघालो थोडा फेरफटका मारायला. फिरताना आम्हाला दिसला आठवडा बाजार. बाजारात फिरून आलो घरी. संध्याकाळी 6:45च्या दरम्यान आम्ही पुन्हा एकदा निघालो चिमूचे छोटे छोटे कपडे सुकण्यासाठी स्टँड आणायला. रात्री जेवण करून फॅमिली सोबत गप्पा मारत मारत आईस्क्रीम खाण्यात जी मजा आहे ना मित्रांनो, ती काहीशी वेगळीच आहे. चला तर भेटूया पुन्हा नेक्स्ट ब्लॉग मध्ये. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, फॉलो करा, शेअर करा.